नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. अहिल्यानगर शहरामध्ये पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून धक्कादायक आणि एक थरारक घटना 28 मार्च रोजी 9च्या सुमारास घडली. संजोग हॉटेल परिसरात घडली असून 30 ते 35 जणांच्या टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण करून मारहाणीमध्ये तरुण गंभीर जखमी झालाय. याबाबत मिळालेली माहिती अशी की कॉटेज कॉर्नर नावाचं आपलं दुकान बंद करून मोहसिन शेख हे आपल्या घराकडे परतत असताना हॉटेल संजोग परिसरामध्ये दुचाकीवर आलेल्या टोळक्याने त्यांना विचारले, तुझं नाव काय आहे? पीडित यांनी मोहसिन शेख असं नाव सांगताच टोळक्याने त्यांच्यावर हल्ला केला. काठ्या, स्टील रॉड, धारदार शस्त्र आणि मोहसिन शेख यांना मारहाण करून गंभीर जखमी केलं. हल्ल्याचं कुठलंही कारण न सांगता मोहसिन शेख हे हल्लेखोरांना ओळखतही नसताना हा हल्ला करण्यात आला असल्याचं समजतंय. जखमी मोहसिन शेख यांना अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून हल्ला कोणत्या कारणातून झाला अद्याप तरी अस्पष्ट आहे. पण हा एक हल्ला नसून जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा उडालेला बोजवारा आणि सर्वसामान्य नागरिक यावर झालेला आहे. गुन्हेगारांना कायद्याची भीतीच राहिलेली नाही यावरून दिसून येते. वाढती गुन्हेगारी आणि गुन्हेगारांचा सुळसुळाट यामुळे अहिल्यानगरकरांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झाले. कोकण वार्ता न्यूज, प्रवीण गायकवाड, अहिल्यानगर. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.